नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे माझ्या पाऊल. आता वाजले आहेत रात्रीचे 8:50 आणि आपण जात आहोत कल्याणला. आता आपण आहोत नेरळ स्टेशनवर. कल्याण ते सोलापूर असा आपला प्रवास आहे आणि आपण जात आहोत कल्याण ते सोलापूर. आपली गाडी आहे 12 मिनिटांनी. आपल्यासोबत ट्रेनमध्ये आपण भरपूर मजा करणार आहोत. बघूया आपला प्रवास कसा होतो ते. आणि आपला कॅमेरामॅन चाकांचा आवाज खूपच जोरात येत होता, त्यामुळे ट्रेनमध्ये मी काहीच शूट केलं नाही. मंदिर समितीच्याच रूम आम्हाला भेटल्या होत्या सकाळी आणि तिथून आम्ही फ्रेश होऊन दर्शनाला निघालो. तर नमस्कार मंडळी, आता आपण आहोत गाणगापूरमध्ये आणि आता आपण जात आहोत श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी. आणि समोर चाललेत आपले मित्रमंडळी, दाखवतो तुम्हाला मी. ठीक, आपल्या समोर पुढे चालले सागर आणि सर्वजण आहेत पुढे. आता आपण दर्शन घेऊ आणि बघूया पुढे काय काय आहे ते. तर जगदीश सर आपल्याला उपदेश करतात शर्टिंग करा म्हणून, पण आपण दर्शनासाठी आलो. हा जगदीश, दर्शनासाठी आलं तर कसे जातं, कपडे स्वच्छ पाहिजे. कपडे स्वच्छ पाहिजे आणि मनामध्ये भक्तिभाव पाहिजे. ते बघा तिकडे काय झालं बघा. हो, काय झालं सांगा जरा. कोणाची? आमची माऊली काय बोलतात, माऊलीकडे चला. बोला माऊली. माऊली बोला. आम्ही ऐकलो होतं इकडे खूप पाऊस आहे. हे झालंय म्हणजे 4-5 दिवसापूर्वी होतं इकडे पाऊस. हो, आणि हा यात्री निवास, हा बस स्टँड आहे होते. हा बस स्टँड आहे. आपण जातो मंदिराच्या जवळ. हे आहे, तिथून दुकानं चालू झालीत आणि चांगली अशी शेड आहे इथे. हे ऊन पाऊस याच्यापासून चांगलं संरक्षण होईल. आताच झालेलं दिसते. ते लाईट पण लावलेलं आहे, अजून त्याचं कनेक्शन नाही आहे. हे आपल्याला लाईट दिसतं तिथे, त्याचं अजून कनेक्शन झालेलं नाही आहे. आता नवीनच काम झालेलं आहे, फिटिंग पण नवीनच दिसतं इथे. भाजी, पालेभाजी. हे भरपूर गावातले लोक इथे भाजी घेऊन बसलेत. आठवडा बाजार असल्यासारखं आहे. एकंदरीत वातावरण चांगलं आहे इथलं. मंदिराजवळ गेल्यानंतर प्रसन्न वातावरण असेल. गप्पा चालल्या आहेत. बाजूला एक दुकान आहे. काकाला डाऊट आला वाटतं आमची शूटिंग काढतो म्हणून मी दुकानाकडे फिरवलं थोडंसं. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. चला जाऊया. इकडे समोर दिसते तो पूजा हॉल आहे. पूजा करायची असल्यास तिथं बसावे लागते. आणि हा इथे बाजूला आहे अभिषेक हॉल. काढणे आणि शूटिंगसाठी बंदी होती, त्यामुळे आपल्याला आतमध्ये काही शूट करता आलं नाहीये. दरवाजा आहे, जुना लाकडी दरवाजा आहे. रामबो काय घेता? मूर्ती कुठं आणतो? मूर्ती घेता. कुठली मूर्ती पसंत केली? बघू आता, कुठली तर घ्यावा. पण एकच भीतर बसली चिकन नाही घ्यायला. बऱ्याचदा असं होतंय की सर्वच हॉटेलमध्ये चांगला नाश्ता भेटत नाहीये, म्हणून आम्ही सुरुवातीला एकच प्लेट मागवली होती आणि मनोज हे आपल्याला सगळ्यांना समजावून सांगतोय. भाऊजा तिकडे त्यांचं काही अजून डिस्कसच झालेलं नाही, ते ठरवत आहे. तोपर्यंत आपण खाऊन आपण दुसरं काहीतरी ऑर्डर करू. बुवा कुठली मूर्ती घेत आहे? कितीला आहे? 200. मोठी घ्या ना मग जरा. हां, ती पूर्ण घ्या ना ती. हां, किती बोलले?
पितळेची आहे ना? आमच्या दादा पंचधातूची आहे का? आता आपण आलो आहोत श्रीपादची वल्लभ संगम दरबार. चला बघू. चला चला संगमाकडे चला. जगदीश गर्दी नाही आहे जास्त. आत्ताच इकडे पूर येऊन गेला आहे. भरपूर पाऊस होता त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. आता वरती आलं ना पाणी नाही भेटत. थोडा पुढे गेला तर असतं. ते साईडला येतात दोन नदी. कुठली कुठली नदी आहे ती? भीमा आणि अमरजा. अमरजा नदी कर्नाटक आहे. हां. भीमा नदी महाराष्ट्र पुणे. अमरजा आणि भीमा नदीचा संगम आहे. नदीचं पात्र भरपूर मोठं आहे. अजून पूर आलेला आहे ना? पाणी पूर आलेला आहे. हां, ते काय शेड पण पाण्यामध्ये गेले बघ ना. कुठला औदुंबर आहे? हा औदुंबराची का? झालं. हो हो. हे आतमध्ये पोथी वाचतायत. हां हां. चला रे चपला काढा चला. श्री सद्गुरू चरित्राचं वाचन चालू आहे. इथे भरपूर भक्त वाचन करत असतात. चला आपण दर्शन घेऊ. ಭಕ್ತಾದಿಗಳು ನಕಲಿ हे ವೆಬ್ಸೈಟ್ बघा समोर काय आहे. कडुलिंबाच्या झाडाला धागे बांधलेले आहेत सगळ्यांनी. ಮೋಸ ಹೋಗಬೇಡಿ. काय प्रकार आहे काय माहिती? ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಉಚಿತ ದರ್ಶನದ ಸಾಲು, ವಿಶೇಷ ದರ್ಶನದ ಸಾಲು ಹೀಗೆ 4 ಸಾಲುಗಳು ಇರುತ್ತವೆ. ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ನೂಕು ನುಗ್ಗಲಾಗದಂತೆ ते नागांचं चित्र कोरलेलं आहे दगडांच्या वरती. दत्तगुरूंचं आहे सोबत. वेगवेगळ्या मूर्त्या आहेत त्या. आणि ही दीपमाळे. गाणगापूरमधील दर्शन आटोपल्यानंतर आम्ही अक्कलकोट येथे पोचलो. आपण आहोत आता अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. दर्शन झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. पण आता बाहेरचं बघूया आपण काय काय आहे ते. श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला आणि संध्याकाळी आम्ही पंढरपूरमध्ये गेलो.